जेव्हा मुलाने आणि सुनेने म्हाताऱ्या वयोवृद्ध सासूला सांभाळायला नको म्हणून वृद्धाश्रमात नेऊन टाकण्याचा प्लॅन केला, तेव्हाच वयोवृद्ध आईने असं काही मृत्यूपत्र तयार केलं की ते मृत्यूपत्र वाचून मुलाला आणि सुनेला खूप मोठा धडा भेटला. तर वयोवृद्ध मित्रांनो, जर का तुमची ही मुलं सुना तुम्हाला असाच त्रास देत असतील, तर मान सन्मान देत नसतील, तुम्हाला वृद्धाश्रमाची वाट दाखवत असतील, तर तुम्हीही त्यांच्यासाठी असंच मृत्यूपत्र तयार करून ठेवाच. कारण तेव्हा कुठे त्यांना म्हाताऱ्या आईवडिलांची किंमत समजेल. सुनबाई, तुला माहीत आहे ना, मला सकाळी लवकर नाश्ता लागतो, पण तू अजूनही स्वयंपाकघरात पाऊल सुद्धा टाकलं नाहीस. अशी कामं तर सामान्य घरातील मुलींना अंगवडली पडलेली असतात. आता पटकन नाश्ता बनव. तुला काय वाटतं, माझा सुमित उपाशी पोटी ऑफिसला जाईल का? सुशीलाताई ओरडून ओरडून आपल्या छोट्या सुनबाई पल्लवीला आदेश देत होत्या. हे ऐकून पल्लवीला फार दुःख झालं, कारण सुमित तिचे मोठे दीर होते. त्यांची काळजी घेणं तिची जबाबदारी नव्हती. शिवाय त्यांची बायको साधना उशिरा उठून महाराणीप्रमाणे आरामात नाश्ता करून घराबाहेर पडायची आणि तिला कधीच काही बोललं जात नव्हतं, कारण साधना श्रीमंत घरची आणि सुशीलाताईच्या भावाची मुलगी होती. त्यामुळेच तिला घरात कोणत्याही कामाला हात लावायला लावलं जात नव्हतं. पल्लवीचे वडील एका कंपनीत सामान्य कामगार होते. घरात काहीच दबदबा नव्हता, म्हणून तिला वेळोवेळी तिची लायकी दाखवली जात असे. आज मात्र तिचा संयम सुटला. ती ठामपणे म्हणाली, आई, साधना वहिनी आहेत ना त्यांची काळजी घेण्यासाठी. काल पावसात कपडे धुतल्यामुळे माझी तब्येत बिघडली आहे. पल्लवी एवढंच म्हणाली होती की सुशीलाताईंनी टाव फोडल्यासारखा ओरडायला लागल्या. घरभर आवाज घुमू लागला. कसा बसा सुधीर पुढे होऊन वातावरण शांत करत होत म्हणाला, पण आईने त्यालाही 4 तारेचे ओरडल्याशिवाय गप्प बसली नाही. गंमत म्हणजे सुशीलाताईंनी पल्लवीला तर कधी मायेने पाहिलंच नव्हतं, पण स्वतःच्या मुलाकडेही प्रेमळ नजरेने पाहिलं नव्हतं. पल्लवीचा नवरा सुधीरशी सुशीलाताई फार विचित्र वागायच्या, तरी देखील तो आई विरुद्ध पल्लवीला एक शब्द बोलू देत नव्हता. असेच दिवस सरकत गेले, पण नियतीने एके दिवशी मोठा आघात केला. सुशीलाताईंना लकवा मारला. आता त्या कायमच्या अंथरुणावरती खेळल्या. आधी तर कामाच्या ओझ्याने हैराण झालेली पल्लवी आता त्यांच्या सेवेमुळे पूर्णपणे थकून गेली. तिच्या आयुष्यात संकटांची जणू अखंड साखळी सुरू झाली होती. एका दिवशी पल्लवीच्या माहेरच्यांनी तिला सुचवलं, विनाकारण डोक्याला ताप करून घेऊ नकोस. म्हाताऱ्या सासूबाईंना थेट वृद्धाश्रमात टाकून दे. दुसरीकडे जाऊबाई साधना आपल्या नवऱ्याला म्हणाली, सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवून द्या. कोण करणार त्यांची सेवा? मी तर नक्कीच नाही. उद्या तुम्ही म्हणू नका की आईची सेवा करत नाही. साधनाचं बोलणं ऐकून सुमितला इथे पटू लागलं. तो आईला वृद्धाश्रमात पाठवायला तयार झाला, पण ही गोष्ट दोघांनी स्वतःपुरतीच ठेवली. आता सुशीलाताई फक्त अंथरुणावर पडून राहू लागल्या. आधीसारखा हुकूम गाजवणं, प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं हे काहीच शक्य नव्हतं. त्या प्रत्येक कामासाठी असहाय्यपणे इतरांकडे बघत बसायच्या. ज्या डोळ्यात कधी काळी समाधान आणि आनंदाची चमक होती, तेच डोळे आता खोल दुःख, खंत आणि आत्मकालीनीच्या सावलीने फिके पडले होते. अंधाराची त्यांना भयंकर भीती वाटत होती. पण आता जोपर्यंत कोणी येऊन दिवा लावत नव्हतं, तोपर्यंत त्या काळोखात विवश होऊन बसायच्या. मोठा मुलगा सुमित तर आईच्या खोलीत डोकावूनही जणी पाप मानू लागला होता. आजही सुशीलाताईंना तो काळ आठवतो, जेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दाला घरात आदेशाचं स्वरूप असायचं. गावातलं सुद्धा कोणी त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल उचलत नसे. मग तो निर्णय वैयक्तिक जीवनाचा असो वा मोठ्या व्यवहारांचा, त्यांचा शब्द अंतिम असायचा. हे त्यांनी कधीही दबाव टाकून नाही, तर लोकांना त्यांच्या असलेला विश्वास जिंकून मिळवलं होतं. पण आयुष्य बदलायला मोठं कारण लागतं. आजारपण सुशीलाताईंचं आयुष्य उलटापालट केलं. संधी साधून सुमितला वाट पाहिलेली संधी मिळाली. वर्षानुवर्ष जमलेले आईचं वर्चस्व क्षणात हातातून निसटलं. सुधीर मात्र कायम स्वतःला अलिप्त ठेवणारा. घराच्या गोष्टीत त्याला कधीच रस नव्हता. सुशीलाताईंचं सगळं प्रेम, सगळे लाड मात्र नेहमी मोठा मुलगा सुमितवरच उधळलं जायचं. त्यांचं खाणं पिणं, त्याच्या आरामाची खबरबात. थोडासा त्रास झाला तरी आई चंचल पायासारखी इकडून तिकडे फिरेल.
स्वतःच्या हाताने त्याचं आवडतं जेवण बनवणारी, ताजी फळं, पौष्टिक आहार त्याच्या पायाशी ठेवणार. एवढंच नव्हे तर काही दिवसात त्याला पूर्णपणे बरं करून टाकणार. हे सगळं आईचंच काम असायचं. पण हाच मुलगा आज आईच्या कठीण प्रसंगात, तिच्या आयुष्याच्या ह्या अशा दिवसात डोळे झाकून बसला होता, ज्याची केवळ उपस्थिती आईसाठी औषधांसारखी होती. त्याच्यासाठी आजच आईचा श्वास सुद्धा जणू व्यर्थ ठरला होता. आणि जर कोणी त्यांची खरी खुरी सेवा करत होतं तर ती होती धाकटी सून पल्लवी. जन्मताच आईला गमावलेल्या पल्लवीनं सासूबाईंमध्येच आईची माया शोधली होती. म्हणूनच आजारपणातही ती जीवापाड त्यांची सेवा करत होती. सतत रागून आदेश ऐकणं, थोडा उशीर झाला तरी टोमणे खाणं, गावंढळ, बेजबाबदार अशा बोजऱ्या विशेषांचा वर्षाव हे सगळं पल्लवीसाठी रोजच झालं होतं. पण ती मनाला काही लावून घेत नसे. कधी कधी मन हलकं करायला नवऱ्याशी 2 शब्द बोलली तर त्यालाच वाटायचं ती आईची निंदा करते. मग तो संतापून खडसवायचा. अगं आई, तुझ्यापेक्षा मोठी आहे, थोडं सांगितलं तर एवढं काय बिघडलं? आणि मला नको त्या फुकटच्या तक्रारी सांगू, नकोच घरातल्या बाबतीत मला काहीच बोलायला लावू. नवऱ्याच्या ह्या शब्दाने पल्लवी गप्प बसायची. पण मनोमन तिच्या ओठांवर आर्त उसासा उमटायचा. आपलं मन हलकं करण्यासाठी जर नवऱ्याचा आधार नसेल तर कोणाकडे जावं? बहुतेक मुलगाही आईसारखाच आहे. माझ्या भावना, माझ्या जीवाची या लोकांना काहीच किंमत नाही. फक्त त्यांची प्रत्येक गरज पूर्ण व्हावी हीच त्यांची अपेक्षा. मी जगले किंवा मेले काही फरक पडणार नाही. आता सुशीलाताईंसोबत वेळ घालवणं, त्यांचे विस्कटलेले केस विंचरणं, डोक्याला तेल लावून मालिश करणं, गप्पा मारून त्यांचं मन रमवणं हे सगळं पल्लवीच करत होती. पण तिच्या माहेरचे लोक मात्र तिला वारंवार सल्ला द्यायचे, एवढी सेवा करून तुला काय मिळणार आहे? एकतर ही म्हातारी मेल्यानंतरही तुला उपयोगी पडणार नाही. बरी होऊन पुन्हा तुझं आयुष्य छळून टाकेल. देवाने तुझ्यासाठी दुसरी वाट आखली असेल तर कशाला या फंद्यात अडकतेस? पहिल्या संधीला नवऱ्याला समजावं आणि सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठावं असा सल्ला ऐकून पल्लवीचं हृदय धडधडू तडपडून उठायचं. एखाद्या माणसाला आजारपणाची एवढी मोठी शिक्षा देता येईल का, की त्याला स्वतःच्या घरापासून, आपल्या माणसांपासून दूर केलं जाईल? कामाच्या बाबतीत सुशीलाताई नक्कीच काटेकोर होत्या, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीही त्रास दिला नव्हता. मग एवढं वाईट का बाळगलं जातं त्यांच्याबद्दल? पल्लवीने कान बंद केले आणि ठरवलं कोणाचाही सल्ला ऐकायचा नाही, फक्त सासूबाईंची सेवा करायची. पण तिच्या अंतःकरणाचं काय? घरात फक्त सुमित, त्याची बायको आणि मुलगी यांचंच राज्य होतं. त्यांना पाहिलं की सुशीलाताईंना जणू नवी उर्मी यायची. त्यांचं मन सतत सुमित साधनाचा शोध घ्यायचं. प्रत्येक आजारावर दाराकडे नजर लागायची. पण जेव्हा कोणी दिसायचं नाही तेव्हा त्या डोळ्यात निराशेचे अश्रू यायचे. ही गोष्ट, वेदना पल्लवीला सहन होत नसे. जर सुशीलाताईंना सुमित जास्त आकर्षण होतं तर सुमितनेही आईवर तितकंच प्रेम करायला हवं होतं. तिची काळजी घ्यायला हवी होती. पण ना प्रेम होतं ना कर्तव्याची जाणीव. सुमितची बायको साधना तर सासूबाईंच्या टोकाटोकीनं एवढी त्रासलेली असायची की उघडपणे चेहऱ्यावर तिरस्कार दाखवायची. त्यांचं बोलणं कानावर घेतल्याशिवाय बाहेर पडायची नाही. तरी गंमत अशी की सुशीलाताईंनी कधीही सुमितवर नाराजी उमटू दिली नाही. उलट सतत सुमित सुमित असं करत त्यांच्या प्रेमात रमून जायच्या. जेव्हा सुशीलाताईंची तब्येत ठणठणीत होती तेव्हा सुमित आईबरोबर प्रेमाने वेळ घालवायचा. पायापाशी बसून ऑफिसमधल्या गमती जमती सांगायचा, अशा मस्करी करायचा. पण हे सगळं शांतपणे दुरून पाहणाऱ्या सुधीरच्या डोळ्यात एक वेगळीच तगमग दिसायची. ती पाहून पल्लवीची मन नेहमीच हलवून टाकायचं. सुधीरच्या प्रत्येक कृतीत आईबद्दल प्रेम दडलेलं होतं, पण आपल्या भावना त्यांनी कधीच शब्दात व्यक्त नाही केल्या. सगळं मनात दडून ठेवलं. घरातल्या प्रत्येकाच्या सुख, सोयी, गरजा आणि आनंदासाठी तो रात्रंदिवस झटत होता. आईच्या बोलण्यावर शांत राहणं हेच त्याच्या दृष्टीने त्याच्या सन्मानाचे लक्षण होतं. अशाच रीतीने चांगले दिवस सरकत होते. आणि मग एक दिवस साधनाने स्पष्ट शब्दात म्हटलं, सुमित, मला वाटतं आपण आईंना वृद्धाश्रमात सोडून द्यावं. तिथे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. तिथे कोणालाच नीट माहीत नाही की या अवस्थेत कोणती काळजी घ्यायची, कोणते व्यायाम करायचे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती.
वृद्धाश्रमात गेल्यावर आपण दर 2 दिवसांनी भेटलो तर त्यांचं मन रमेल, हेच योग्य ठरेल. साधनाने आपला मुद्दा ठामपणे मांडला आणि नवऱ्याची संमती मागितली. तेव्हा सुमितने लगेच हो म्हटलं. तर उत्तम गोष्ट आहे. मलाही सुद्धा आईची काळजी वाटते. पण आपल्याला एवढा कुठे वेळ आहे की तिच्या उपचारांवर पूर्ण लक्ष ठेवू? आणि पल्लवीला तर कदाचित हेही ठाऊक नसेल की अशा रुग्णांची देखभाल किती जपून करावी लागते. दूर उभी असलेली पल्लवी त्यांची ही स्वार्थी आणि दुपट्टी बोलणी पाहतच होती. त्यांचा अहंकारी ढोंग तिला मनातून चिरत होतं. तिच्या डोळ्यात असहाय्यता आणि राग एकाच वेळी दाटून आला. क्षणभर तिने नजर सरळ आपल्या नवऱ्याकडे सुधीरकडे वळवली. तिला मनोमन खात्री होती, आज सुधीर नक्कीच आवाज उठवेल, सुमितला जाब विचारेल, ठामपणे सांगेल की आई कुठेही जाणार नाही, ते आपल्याबरोबरच आपल्या छताखाली राहतील. कारण हा काय प्रकार आहे? इतक्या निर्णायक क्षणी सुधीर मात्र मान खाली घालून गप्प बसला होता. जणू त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. जणू कोण काय ठरवतंय त्याला काहीच देणं घेणं नव्हतं. पण सुशीलाताई फक्त सुमितच्या नव्हत्या, त्या त्याच्याही आई होत्या. घराचा अविभाज्य सदस्य म्हणून आपलं मत मांडण्याचा हक्क त्यालाही होता. मात्र निभावण्याची हिंमत त्याच्यातही नव्हती. ना स्वार्थी होता तो, ना असंवेदनशील, पण भ्याड मात्र नक्कीच होता. मुळातच तो आतून कमकुवत मनाचा माणूस. सुमित तर मोठ्या आवाजात बोलून सर्वांना वाढवायचा प्रयत्न करत होता. पण सुधीरकडे एवढंही धाडस नव्हतं की तो मोठ्या भावाच्या समोर छाती काढून उभा राहू शकेल. आणि जेव्हा सुधीरने मान खाली घातली तेव्हा पल्लवी काय करू शकली असती? तिने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो आतून सुन्न झाला होता. पल्लवी नाराज होऊन आपल्या सासूबाईंकडे वळाली. त्यांच्या नशिबाचा निकाल त्यांच्या समोर ठरवला जात होता. दोन्ही मुलांना ठाऊक होतं की आईला सगळं व्यवस्थित ऐकू येतं. एकेकाळी ज्या आई घराची मालकीण होत्या त्यांच्यासाठी आज त्या घरात जागा उरली नव्हती. सुशीलाताईच्या डोळ्यांतून पाणी ओघळलं. दुःख, अविश्वास आणि काळजी या सगळ्या भावनांचं ओझं त्यांच्यावर कोसळलं होतं. आणि हे सगळं पाहून पल्लवीचं मन खोलवर अस्वस्थ झालं. कसं कोण जाणे, पण त्या क्षणी तिच्यात एवढं ध्येय जागृत झालं की नवऱ्याच्या वारंवार विरोधानंतरही तिने ठामपणे शब्द काढले. सासूबाईंची काळजी मी घेऊ शकते. त्यांचं औषध उपचारात मी कधी हलगर्जी केली नाही आणि करणारही नाही. ह्या आपल्याच आई आहेत. त्यांना एखादं ओझं समजून घराबाहेर फेकून द्यायचं का? तुमच्या लहानपणी आईने असं केलं होतं का की हे मूल त्रास देते म्हणून त्याला अनाथ आश्रमात टाकून द्यावं? नाही ना, कारण आईने तेव्हा आईचं आईपण कर्तव्य निभावलं होतं. पण आज त्यांना आपल्या सोबतीची, आधाराची गरज आहे. तेव्हाच तुम्ही त्यांना परकस समजून वृद्धाश्रमात कसं सोडून येणार? ते पुढे म्हणाले, कोणी विचारलं आहे का त्यांना खरं काय हवं आहे? ते हे त्यांचंच घर आहे. आयुष्यभराचं गोड आठवणी, मुलांचं बालपण, सुख दुःखाने क्षण ह्या किमतीमध्ये कोरलं आहे. हेच त्यांच्या जगण्याचा आधार आहे. जर हे सगळं त्यांच्याकडून हिरावून घेतलं तर त्या जिवंतपणीच मरून जातील. पल्लवीचे हे शब्द ऐकून सुमितच्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली. सगळे एकदम शांत झाले. काही क्षण सुशीलाताईच्या खोलीत जड शांतता पसरली. अखेर सुमित, त्याची बायको साधना आणि सुधीर हळूच खोलीच्या बाहेर निघून गेले. सुशीलाताईंच्या डोळ्यात आलेले अश्रू, 2 अश्रू उशीमध्ये विरघळले. आता पल्लवीच्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही आणि करणार तरी कशाला? गेल्या 2 आठवड्यांपासून घराची सर्व कामं सांभाळून सासूबाईंची सेवा ती तन मन धनाने करत होती. त्यामुळे आता तर ती ही जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेत होती. तर कोणाला काय हरकत असणार? पल्लवी रोज पहाटे अंधारात उठल्या उठल्या थेट सुशीलाताईंच्या खोलीत जाई. गरम पाण्याने त्यांचा चेहरा धुवून येई. कपडे बदलले. सुधीरच्या मदतीने बिछाण्याची चादर स्वच्छ केली, खोली साफ केली आणि मग घर कामात पुन्हा रमून जाई. पण वेळोवेळी ती पुन्हा खोलीत डोकावत असे, आई, सासूबाई काही हाक तर मारत नाहीत ना? हे पाहण्यासाठी सेवा करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा समाधानाचं तेज पल्लवीला सगळं थकवा क्षणात नाहीसा करी. जणू तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. हळूहळू सुशीलाताई पुन्हा बोलायला लागल्या. त्यांच्या डोळ्यात नव्या जीवनाची आस जाणवू लागली. त्या पल्लवीकडे जास्त आशेने पाहू लागल्या.
मात्र मात्र कधीही भूतकाळाची टोचणी लागून त्यांच्या डोळ्यात अपराधांचा गंड, पश्चाताप आणि दुःख दाटू नये. तरी त्या डोळ्यात पल्लवीबद्दल ममत्व स्पष्ट दिसे. सुधीर दररोज ऑफिसला निघताना आईची तब्येत विचारून जाई. संध्याकाळी परतल्यावर दाराशी उभा राहून बायकोची सेवा शांतपणे पाहत राहील. पण त्याने ना कधी कौतुक केलं ना तक्रार. सुशीलाताईंची तब्येत सुधारत होती, पण मनातील निराशा वाढत होती. ज्याच्यावर कधीही अभिमान होता तो मुलगा दिवसेंदिवस दूर जात होता. त्याचा कोरडेपणा आणि स्वार्थीपणा आता उघडपणे दिसू लागला होता. जणू बायकोच्या होकारात होकार देताना त्याला आईच्या वेदना जाणवल्याच नाहीत. हा दुरावा पाहून पल्लवी हळवी होत असे. आपल्याच वागण्याबद्दल सुशीलाताई तिला म्हणत, पल्लवी, तू माझी सून नाही, माझी मुलगी आहेस. आणि मग बराच वेळ त्या विचारमग्न होत. जणू काहीतरी ठरवायचं होतं, पण मार्ग सापडत नव्हता. शेवटी एक दिवस त्या म्हणाल्या, पल्लवी, जरा सुमितला बोलवून आण, मला त्याच्याशी बोलायचं आहे. सासूबाईंच्या सांगण्यावरून पल्लवीने दिराला संदेश पाठवला. सासूबाई तुम्हाला बोलवत आहे, वेळ मिळाल्यावर जरूर भेटा. सुमितने फक्त मान हलवून होकार दिला, पण 3 दिवस उलटून गेले तरी तो आईच्या खोलीत गेलाच नाही. सुशीलाताई मात्र पुन्हा पुन्हा पल्लवीला विनंती करत होत्या, सुमितला माझ्याकडे पाठव. कित्येक दिवसांनी शेवटी इच्छेने का होईना सुमित आईकडे आला आणि मी कामात खूप व्यस्त होतो. तू मला पुन्हा पुन्हा का बोलवतेस? तो म्हणाला. आई आपल्या चेहऱ्यावरचा लाग लपवण्याचा त्याचा प्रयत्न पल्लवीच्या नजरेतून सुटला नाही. वकिलाला बोलवायचं आहे. सुशीलाताईच्या ओठातून हे तुटक शब्द बाहेर पडले. वकील हे नाव ऐकताच सुमित दचकला. वकील त्याच्या आवाजात गोंधळ आणि आश्चर्य दाटलं. सुशीलाताईंनी हलकीच मान हलवली. त्यांच्या डोळ्यात अनोखं गांभीर्य होतं, जणू त्यांना एखादा मोठा निर्णय घ्यायचा होता. क्षणभर सुमित थांबला, पण लगेच मनात विचार आला, कदाचित आई दुकान आणि घर माझ्या नावावर करणार असेल. बरं झालं आई जिवंत असतानाच मला माझा हक्क मिळेल. नंतर कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची वेळ मिळणार नाही. हा विचार येताच त्याच्या मनात आनंद उसळला. त्याने आईचा थरथरता हात धरून चुंबन घेतलं आणि पुढच्या 2 तासात वकिलाला घरी घेऊन आला. खोलीतून काही काळ जोरात जोरात बोलण्याचे आवाज येत होते, पण मग हळूहळू तिथे शांतता पसरली. बराच वेळ कोणीही काहीच बोलत नाही. पल्लवीने त्या दिशेने लक्ष देणे योग्य ठरवलं. हे आईच्या मुलाच्या मधलं प्रकरण आहे असं स्वतःला समजावून तिने मान हलवली आणि आपल्या कामात रमली. पण वकील गेल्यानंतर मात्र सुमित आणि साधनाच्या वागण्यात झालेला बदल तिच्या नजरेतून सुटला नाही. त्यांच्या बोलण्यात एक आता कोरडेपणा आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. सुशीलाताईने हाक मारली तरी ते नकार द्यायचे. वेळ नाहीये, आईला काही कामधंदा नाही, फक्त सारखं बोलवते. अगदी लहान मुलासारखं वागायला लागले असं बोलतानाही त्यांना लाज वाटत नव्हती. सुशीलाताईंनीही मुलाच्या ह्या थंड वागणुकीची जाणीव झाली असावी, म्हणूनच त्या आणखी गप्प राहू लागल्या. चेहऱ्यावरनं सुटलेलं दुःख, पश्चाताप आणि गत काळाचं ओझं घेऊन त्या शांत बसत. पल्लवी इकडे त्यांना दिलासा द्यायला शब्द नव्हते. अशाच खिन्नतेत दिवस सरत गेले. पण एके दिवशी अचानक सुशीलाताईंची तब्येत बिघडली. त्याच वेळी सुमित आणि साधना खरेदीसाठी बाहेर पडत होते. पल्लवीने हाक मारली, आईंना आधी डॉक्टरांकडे घेऊन चला. सुधीर मीटिंगला गेलाय आणि त्यांच्याशी संपर्कही होत नाहीये. पण साधनांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुमितला खेचत सरळ बाहेर निघून गेली. पल्लवीने सगळं शक्य करून पाहिलं, पण सुशीलाताई मात्र असह्य वेदनेने तडफडत होत्या. पल्लवी हतबल होऊन त्यांच्या शेवटच्या श्वासाची साक्षीदार ठरली. त्यांच्या डोळ्यात पसरलेली उदासीता, मुलाच्या बेफिकीरपणाचा दाह आणि हृदयाला चिरणारी वेदना स्पष्ट दिसत होती. श्वास अडखळू लागले, चेहरा पिवळसर पडला, शरीर थरथरू लागलं. तेवढ्या सुधीर घरी आला. नेहमीप्रमाणे आईसाठी ताजी फळं घेऊन आनंदाने घरात शिरला. पण उंबरा ओलांडताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. आईची अवस्था पाहून तो स्तब्ध झाला. हातातली फळं जमिनीवर पसरली. थरथरत त्या आवाजात तो म्हणाला, आई, तू मला पण तुझा मुलगा मानलास ना? फक्त एकदा बाळा म्हणून हाक दिली असती तर सगळं टाकून तुझ्याकडे धावलो असतो. तू तर माझी वाट पाहिलीस, मग आज असं न सांगता का निघून गेलीस? खरंच तुझा मुलगा न समजता का म्हणून मला कधी लायक समजलं नाहीस?
का? सुधीरचं जग उद्ध्वस्त झालं होतं. पल्लवी त्या भयावक सत्याला निशब्द सामोरीच उभी होती. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. सुमित आणि साधना आत आले. सुमित आईला हाक मारणार होता, पण दृश्य पाहून तो थिजून गेला. त्याला एक झटका बसल्यासारखं झालं. तोल जाऊन पडणारच होता, पण भिंतीला धरून कसाबसा उभा राहिला. खोल श्वास घेत तो पुढे आला आणि आईच्या पायाशी कोसळला. आई, मी तुझ्यावर रागवलं होतं ना, मला यायचं होतं, पण त्या दिवसाच्या वादानं माझे पाय थांबले. स्वतःवर राग आला होता. तू नेहमी मला समजायचीस, अशी सवय लावलीस की शेवटी तुझं ऐकलं नाही. आई, तो आईचा थंड पडलेला हात हातात घेऊन रडत रडत बोलत राहिला. पण सुशीलाताई आता काही ऐकू शकत नव्हत्या. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. चेहऱ्यावर खोल अपराधीपण उमटलं. तो स्वतःच्या नजरेला सामोरं जाऊ शकत नव्हता. काही वेळ गप्प बसून अचानक उठला आणि घराबाहेर निघून गेला. सुधीर मात्र आईच्या उशापाशी बसून कधी त्यांच्या केसांवरून हात फिरवत होता, तर कधी त्याच्या पायाशी कोसळून रडत होता. जणू वेगळ्या जगात हरवून गेला होता. पल्लवीने 2-3दा हाक मारली, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी तिने खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा दिला. सुधीर, प्रचंड धक्का बसला होता त्याला. पण आज खरी माया पाहून पल्लवी थक्क झाली होती. तिला वाटायचं सुमित आईवर जीव ओवाळून टाकतो आणि सुधीर फक्त कर्तव्य निभावतो. पण उलटच घडलं. सुमितनं आईला पूर्ण विसरून टाकलं आणि सुधीरनं त्यांच्या आजारपणात अधिक काळ जवळ येऊन खरी सेवा केली आणि आपल्या वागण्याने खरं प्रेम दाखवलं. सुशीलाताईने मोठ्या मुलाच्या दिखाऊपणाचा आणि धाकट्या मुलाच्या खरीखुरी सेवेचा अनुभव घेतला आणि अखेर या जगाचा निरोप घेतला. खोलीत गडद शांतता पसरली. काही दिवसांनी वकील साहेब पुन्हा वसयतनामा घेऊन आले आणि सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. वसयत ऐकताच पल्लवीच्या आश्चर्याला पारावारा उरला नाही. सुशीलाताईंनी आपली संपूर्ण मालमत्ता तिच्या नावे केली होती. सुमितच्या वाट्याला एक पैसाही आला नव्हता. घर आता पूर्णपणे पल्लवीचं होतं. हे ऐकताच पल्लवी काही बोलणारच होती. इतक्यात सुमित झटकन उठला. हे कसं शक्य झालं? हे कसं शक्य आहे? माझी स्वतःची आई दत्तक घेतलेल्या मुलाला सगळं कसं काय देऊ शकते? खरा मुलगा तर मी आहे. हे ऐकून पल्लवी थक्क झाली आणि सुधीरकडे पाहू लागली. सुधीर काही बोलणारच तोच वकील साहेब म्हणाले, यात काहीच बदल होणार नाही, कारण तुझ्या आईने जिवंतपणे सगळं काही आपल्या धाकटीसून पल्लवीच्या नावे करून ठेवलं आहे. त्यांचं असं मत होतं की सुमित हा त्यांच्या पोटी जन्मलेला असूनही त्यानं कधी आईकडे लक्षही दिलं नाही. त्या तर कायम तुझ्या भेटीसाठी असुसलेल्या राहिल्या, पण धाकट्या सुनेने त्यांच्या सेवेत काहीच कमी पडू दिलं नाही. आणि सुधीर बद्दल सांगायचं तर तो दत्तक मुलगा असल्यामुळे सुशीलाताईंनी त्याला कधीच सख्या मुलाची माया दिली नाही. पण तरी त्याने कधीच कटू शब्द बोलला नाही. शेवटपर्यंत त्याने मनापासून त्यांची देखभाल केली. म्हणूनच त्यांच्या दोन्ही दुकानाची मालकी त्यांनी सुधीरकडे सोपवली. शेवटी सुशीलाताईंनी लिहिलं होतं, माझा सख्खा मुलगा आणि सून साधना यांनी तर मला ओझं समजून वृद्धाश्रमात टाकायचं ठरवलं होतं. पण माझी छोटी सून पल्लवी हिने मला घरातही स्थान दिलं आणि मनातही जागा दिली. म्हणूनच हे घर मी तिच्या नावावर करत आहे, जेणेकरून ती माझी आठवणी नेहमी जपून ठेवेल. वसयतनामा वाचून वकील साहेब सुमित आणि साधनाकडे वळाले. आता तुम्हाला हे घर रिकामं करावं लागेल. हे ऐकून सुमित आणि साधना एकमेकांकडे पाहू लागले. दोघांच्याही मनात पश्चातापाची जाणीव झाली होती, पण आता पश्चातापाची वेळ निघून गेली होती. उदास मनाने ते दोघेही तेथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर पल्लवीने सुधीरला विचारलं, तुम्ही मला कधीच काहीच सांगितलं नाही की तुम्ही सासूबाईंची सख्खा मुलगा नाही? सुधीरच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, मी कसं सांगणार? मी तर नेहमी त्यांना माझी सख्खी आई म्हणत होतो, कारण मी एक अनाथ होतो, रस्त्यावर भटकणारा. सुमितच्या आई वडिलांनी मला दत्तक घेऊन उपकार केले, मला खायला घातलं, कपडे दिले, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली. त्यांच्या उपकारामुळेच मी तुझ्याशी लग्न करू शकलो, नाहीतर मी अजूनही रस्त्यावरच भटकत असतो, कदाचित जिवंत नसतं. हे ऐकून पल्लवी थक्क झाली. मनात विचार करू लागली, हे कसलं गुपित, हे कसलं सत्य ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता.
तेवढ्यात सुधीर पुढे म्हणाला, मी फार नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. तुला ठाऊक आहे का की जेव्हा तू सर्वांच्या विरुद्ध जाऊन आईची सेवा करण्याचा निर्णय घेतलास तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होतास. तू न बोलता एका सुनेचं, एका बायकोचं आणि एका आईचं कर्तव्य निभावलं आणि माझं मान ठेवला. जर तू नसती तर मी कधीच आयुष्यात आनंदी राहिलो नसतो. हे ऐकून पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सुधीरला आणि दोन्ही मुलांना घट्ट मिठी मारली. मग डोळे पुसून ती हसली. तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात नसता तर मीही कधी आनंदी राहिली नसते. आता आपण सगळे एकत्र सुखाने राहणार. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्या दिवसापासून पल्लवी आणि सुधीर आपले 2 मुलांसह खऱ्या अर्थाने सुखी जीवन, सुखी संसार जगू लागले. मित्रांनो, तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.